नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 20 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय सायली जेव्हा घरात येते तेव्हा तिला समोर प्रतिमात्या दिसतात. लगेच सायली म्हणते, आई आलीस तू, बरं झालं म्हणून. आणि म्हणते की बाबांशी बोलणं झालं का? तर कल्पनाताई म्हणतात हो झालं ना. आता प्रतिमात्या म्हणतात हो झालं ना बोलणं, तुझे बाबा अगदी व्यवस्थित आहेत म्हणून. कल्पनाताई म्हणतात अगं पण तिला विचार तरी की ती कुठल्या कारणासाठी आली म्हणून. सायली म्हणते त्यात काय विचारायचं, हे घर तिचंच तर आहे ना. तर प्रतिमात्या म्हणतात हो, पण त्या मग आज एक खास कारण आहे. दिव्याईला मी आज अभिषेक केला आणि म्हटलं तुम्हाला सुद्धा हळदी कुंकू द्यावं. बस नाही ते बस मी ना ओटी भरते म्हणून. आता सायलीची आणि आता कल्पनाताईंची ना प्रतिमात्या या दोघींची सुद्धा ओटी भरत असतात. आता ओटी भरताना त्यांना हळदी कुंकू लावतात, साडी आणि ओटी वगैरे हे सगळं सामानाला सायलीच्या हातात देतात आणि कल्पनाताईंची ओटी भरतात. कारण प्रेग्नन्सीमध्ये आता पुन्हा पुन्हा ओटी भरायची नसते ना म्हणून. आणि आपण पाहतोय की नंतर आहे ना त्यांनी गजरे सुद्धा आणलेले असतात आणि आता त्या गजरे सुद्धा घालतात. आणि बघा या गजऱ्यावरून आहे ना केवढं मोठं पुढे रामायण घडतं ते. प्रेक्षकांना तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा. आता या दोघींची ओटी भरलेली असते. आता या दोघीजणी काय करतात की ओटी आहे ना दिव्याच्या समोर आहे ना नेऊन ठेवतात. आता लगेच प्रतिमात्या त्यांच्या जवळ म्हणजे त्यांनी आणलेले गजरे काढतात. आता कल्पनाताई एक गजरा सायलीला घालतात आणि सायली मग दुसरा गजरा कल्पनाताईंना घालते. आता अर्जुन म्हणत असतो थांबा थांबा, मी ना तुमच्या तिघींचा फोटो काढतो, तुम्ही दोघीजणी खूप सुंदर दिसते. आता कल्पनाताई आणि सायली फार छान छान पोज द्यायला लागलेले असतात. आपण अर्जुनला काही फोटोज काढता येत नाही. कंटिन्यू अर्जुनला ना शिंकाच येत असतात आणि अशा काही शिंका येतात की त्याच्या शिंकाच थांबत नाहीत आणि त्याला फोटो पण काढता येत नाही. प्रतिमात्या म्हणतात अरे देवा, अर्जुनला नेमकी सायलीच्या फुलांची ॲलर्जी आणि मी नेमकी तेच गजरे घेऊन आले, माझ्या लक्षातच नाही आलं, सॉरी अर्जुन, असं प्रतिमात्या म्हणत असतात. आणि अर्जुन एवढ्या काही शिंका येत असतात आणि आता आपण पाहतो की सायलीला पण तशा शिंका यायला लागतात. आता सायलीला काय शिंका येतात हे बघा यांच्या ना लक्षातच येत नाही. आता लगेच प्रतिमात्या म्हणतात अर्जुन तू जरा बाहेर जा बरं. आणि कल्पनाताई म्हणत असतात अरे पण सायलीला काय शिंका येत आहेत. सायली म्हणते काही कळत तर नाही आहे मला, पण थांबतच नाही आहेत. कल्पनाताई म्हणतात नाही पण या अवस्थेत शिंका येणं चांगलं नसतंय ना. अर्जुन लगेचच खिशातून मोबाईल काढतो आणि म्हणतो की मी बघतो जरा हे ज्या शिंका थांबण्यासाठी आपण काही करू शकतो का ते. प्रतिमात्या म्हणतात सायली तुला धुळीचा काही त्रास होतोय का ग म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात विमल जरा तू इथली धूळ साफ करून घेतेस का ग म्हणून. आता विमल पण येते तिथली धूळ साफ करायला. कल्पनाताई म्हणतात थांब मी तुझ्या करताना गरम पाणीच घेऊन येते म्हणून. सायली आता हैराण होती शिंका देऊन देऊन. आता विमल म्हणते की ताई सायली ताई तुम्ही जरा साईडला बसा, मी इथली धूळ साफ करते. आता ती विमल सगळी धूळ वगैरे साफ करायला लागते. अर्जुन इकडे ना इंटरनेटवरती चेक करतो पण त्याला काही मिळत नाही. अर्जुन म्हणतो की मी ना आता अश्विनलाच फोन करतो म्हणून. आता अर्जुन काय करतो, अश्विनला फोन करतो आणि इकडे प्रतिमात्या म्हणत असतात की सायली बस गो तू बस म्हणून. पण यांच्या कोणाच्याही लक्षात येत नाही की सायलीला सुद्धा आता सायलीच्याच फुलांची ॲलर्जी झाली म्हणून तिला शिंका येत असतात. आता कल्पनाताईंना पाणी आणून देतात पण सायलीला पाणीसुद्धा पिता येत नाही कारण एवढ्या शिंकाच येत असतात. इकडे अर्जुन म्हणत असतो हॅलो अश्विन ऐक ना, अरे सायलीला ना खूपच शिंका येत आहेत. ॲक्च्युली काय ना की तिने सायलीचा गजरा घातला ना म्हणून मला शिंका येत आहेत. आता हे बरोबर आहे पण सायलीला सुद्धा एकसारख्या शिंका येत आहेत रे आणि ते जे शिंका थांबतच नाही आहेत, मी काय करू आता म्हणून. आता असं म्हणल्यानंतर अश्विन तिकडून फोनवर सांगतो की वाफ घे म्हणजे ना तिला जरा बरं वाटेल म्हणून. अर्जुन म्हणतो की ओके ओके ठीक आहे ठीक आहे, आता मी वाफ घेतो वाफ देतो हां म्हणून. आता अर्जुन म्हणतो लगेच मम्मा. तर कल्पनाताई म्हणतात हो हो मी ऐकलंय, विमल सायलीच्या करता वाफ द्यायला पाणी गरम कर बरं. आणि म्हणतात की सायली ये बरं तू इकडे डायनिंग टेबलवरती बस म्हणजे आपण तुला वाफ देऊ म्हणून. आता सायली उठते आणि आता त्या साईडला जाऊन बसते वाफ घेण्यासाठी. आणि आता अर्जुनच्या पण कंटिन्यू शिंका चालूच असतात. आपण पाहतो इतक्यातच आहे ना कल्पनाताई म्हणतात विमल जरा लवकर आण ग म्हणून. आता विमल घेऊन येते हा गरम पाण्याचं पातेलं. आता त्याच्यावरती कपडा टाकला जातो आणि आता सायलीला ना वाफ सुद्धा दिली जाते. पण बघा एवढं करून सुद्धा ना सायलीच्या शिंका काही केल्या थांबतच नाहीत. आणि पुढे काय होतं, अर्जुन इकडे दारामध्ये आणि सायलीकडे घरामध्ये दोघं दोन्हीकडे ना कंटिन्यू शिंकतच असतात. आता प्रतिमात्या म्हणत असतात की काय ग कल्पना आता हिचं काय करावं, हिची शंका कशी कमी करायची म्हणून. कल्पनाताई म्हणतात मला हे तेच कळत नाही. सायली तू ना बाहेर जाऊन आलीस ना त्यामुळे ना तुला धुळीची ॲलर्जी झालेली दिसते, जा बरं बाळा तू ना वरती जाऊन जरा थोडासा आराम कर. असं म्हणल्यानंतर सायली आता उठते आणि आता वरती जाऊन आराम करायला चाललेली असते. अर्जुनला इकडे दारामध्ये ना सटासट एकसारखे शिंका येत असतात. कल्पनाताई म्हणतात मी आज दिव्या इकडे प्रार्थना केली होती की माझ्या लेकीवरती ना कुठलंही संकट येऊ नकोस, तरीसुद्धा ना तिला एवढा त्रास का होतोय. कल्पनाताई म्हणतात अगं तिला ना कशाच तर ॲलर्जी झाली असेल, वाटेल तिला थोड्या वेळामध्ये बरं. आणि असं म्हणल्यानंतर पुन्हा आपण पाहतो इकडे प्रियाचं खूप पोट दुखत असतं जेलमध्ये आणि प्रिया ओरडत असते आणि म्हणत असते की देवा खरंच दुखायला लागलं ना म्हणून. इतक्यातच आहे ना ती कॉन्स्टेबल डॉक्टरना घेऊन येते आणि डॉक्टर आल्यानंतर प्रिया जोर तोडायला लागते की डॉक्टर डॉक्टर माझं पोट खूप दुखतंय हो डॉक्टर म्हणून. आणि आता बघा एवढं सगळं तिचं पोट खरंच दुखत असतं कारण तिने सचिनने दिलेलं औषध घेतलेलं असतं तरीसुद्धा ना त्या कॉन्स्टेबल आणि डॉक्टरला तिने मॅनेजर्स केलेलं असतं. आता प्रिया म्हणत असते माझं खूप
दुखतंय. डॉक्टर म्हणतात कुठल्या बाजूला दुखतंय? प्रिया म्हणते उजव्या बाजूला दुखतंय. डॉक्टर पण प्लीज माझ्या बाळाला काही होऊ देऊ नका ना हो प्लीज म्हणून. आणि आता प्रिया खरंच रडायला लागते. आपण पाहतो की डॉक्टर तिला चेक करतात आणि आता प्रिया ना त्या कॉन्स्टेबल एकसारखा ना इशारे काहीतरी करत असते की तुम्ही बोला म्हणून. आता डॉक्टर मॅडम म्हणतात बरं बघू आपण, तू काळजी करू नकोस. आणि त्या लगेच पोलिसांना सांगतात की हिला ताबडतोब पण हॉस्टेलमध्ये न्यावं लागेल म्हणून. आता त्या पोलीस जे आहेत तर त्या म्हणतात की कॉन्स्टेबल हिला ना लवकरात लवकर हॉस्पिटलला नेण्याची तयारी करा. प्रिया म्हणत असते की डॉक्टर माझ्या बाळाला तर काही नाही होणार ना हो. आणि जोरजोरात ओरडत असते आणि कॉन्स्टेबलला लगेच इशारा करते. कॉन्स्टेबल पण लगेच काय म्हणते की मॅडम मी काय म्हणते की मी हिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जाऊ का? कारण काय नाही की मला हिची सगळी औषधं माहितीत म्हणून. डॉक्टर मॅडम म्हणतात ठीक आहे, मग तुम्ही हिच्यासोबत गेलात ना तर बरंच होईल म्हणून. आता पोलीस म्हणतात की ठीक आहे तू जाऊ शकतेस म्हणून. आणि प्रिया खुश होते लगेचच. आता असं पोटाला हात धरते आणि खूप दुखतंय म्हणून आता ती जाते हॉस्पिटल. इकडे आपण पाहतो की सायली आता पुन्हा खाली येऊन बसते. अजूनही तिच्या शिंका काही थांबलेलेच नसतात. आता हॉलमध्ये येऊन बसते सायली आणि तिच्या शिंका काही थांबत नाही आहेत. म्हणल्यानंतर विमल म्हणते की अजूनही सायली त्यांच्या शिंका थांबतच नाही आहेत. आता अर्जुन अजूनही दारातच उभा असतो. कल्पनाताई म्हणतात अर्जुन अश्विनला सांग की सायलीच्या गायनेकॉलॉजिस्टला ना घेऊनच ये, काय नाही की सायलीच्या शिंकांचा ना बाळाला नको त्रास व्हायला म्हणून. अर्जुन म्हणतो हो हो ठीक आहे मम्मा म्हणून. अर्जुन काय करतो आता अश्विनला फोन लावतो आणि अश्विनला म्हणत असतो की अश्विन एक काम कर ना, हे बघ सायलीच्या अजून सुद्धा ना शिंका थांबतच नाही आहेत, तर तू एक काम कर की गायनाईकला घेऊन ये ना घरी पटापट म्हणून. आता अश्विन म्हणतो तिकडून की नाही रे दादा मला यायला ना अर्धा तास वेळ लागेल म्हणून. अर्जुन म्हणत असतो की अरे लवकर येण्याचा प्रयत्न कर ना म्हणून. आता अर्जुन म्हणतो की तो येतोय पण त्याला अर्धा तास लागेल. कल्पनाताई म्हणत असतात की बापरे अर्धा तास. तर आता हो म्हणल्यानंतर सायली इकडे पुन्हा शिंकायला लागते. आता प्रतिमा त्याने कल्पनाताई या दोघींची अक्षरशः तारेवरची कसरत होत असते. या दोघांच्या शिंकांमुळे त्यांना काय करावं ते काही समजतच नसतं. आपण पाहतोय की अर्जुन म्हणतो की मम्मा मला ना सायलीचा त्रास बघवत नाहीये, मला यायचंय तिथे, तुम्ही दोघींनी प्लीज ते गजरे काढा ना सायलीचे घातलेले म्हणून. आता असं म्हणल्यानंतर लगेचच कल्पनाताई आणि सायली हे दोघीही त्यांच्या केसातले गजरे काढतात. आणि बघा ना या खरं तर सायलीला ना सायलीच्याच फुलांची ॲलर्जी असते. आता गजरे काढले की लगेचच ना सायलीची आहे ना शिंकच थांबते. कल्पनाताई म्हणत असतात की बरं वाटते ना गं? तर सायली म्हणते हो इतक्यात अर्जुन येतो आणि म्हणतो हे बघ तुला जर का त्रास होत असेल ना तर वरती जाऊन आराम कर म्हणून. तर सायली म्हणते नाही हो बसते जरा मी, आता मला ना जरासं बरं वाटतंय आणि माझ्या शिंकासुद्धा थांबल्या आहेत म्हणून. आता सगळ्यांच्या लक्षात येतं लगेचच. म्हणजे पहिल्यांदा तर कल्पनाताईंच्याच लक्षात प्रतिमा त्यांच्याच लक्षात येतं. कल्पनाताई म्हणतात काय कमाल आहे ना, तुला शिंका अचानकच सुरू झाल्या आणि अचानकच थांबल्या. अरे या शिंका कशामुळे असतील बरं? सायली म्हणते एवढा वेळ मी सायलीच्या फुलांचा गजरा घातला होता तेव्हा मला शिंका आल्या आणि आता गजरा काढल्या की लगेच शिंका गेल्या, असं कसं काय झालं? कल्पनाताई म्हणतात अगं पण सायलीच्या फुलांची ॲलर्जी तुला तर नाहीच आहे ना, ती तर अर्जुनला आहे, मग तुझ्या बाबतीत असं का झालं म्हणून. आता लगेच बघा सगळा प्रकार आहे ना आता प्रतिमा त्यांच्या लक्षात येतो. सायली म्हणते हो ना तेही आहेच म्हणा. कल्पनाताई म्हणतात अर्जुनला सायलीच्या फुलांची ॲलर्जी आहे म्हणूनच सायलीला शिंका आल्या म्हणून. आता कोणाला काहीच कळत नाही. अर्जुन म्हणतो की म्हणजे काय म्हणून. प्रतिमा त्या म्हणतात अरे याचा अर्थ तुझं बाळ अगदी पूर्णपणे बापावर गेले असं म्हणल्यानंतर अर्जुन खूपच खुश होतो. आता आपण पाहतोय की लगेच प्रतिमा त्या म्हणतात की या ज्या शिंका होत्या ना म्हणजे ही ॲलर्जी जी आहे ना तर ती सायलीला नव्हती, तिच्या पोटातल्या तुझ्या बाळाला होती. म्हणजे तुझ्या बाळाला सुद्धा ना तुझ्यासारखीच ही ॲलर्जी आहे सायलीच्या फुलांची. बघ ना इथून सायलीच्या फुलांचे गजरे गेले की लगेच तुमच्या दोघांच्याही शिंका थांबल्या. अर्जुन लगेच खुश होऊन म्हणतो म्हणजे बाळ अगदी 200% माझ्यावरतीच गेलंय म्हणून. इतक्यातच चैतन्य येतो. अर्जुन म्हणत असतो चैतन्य ऐक ना, अरे आता ती काय गंमत झाली ती. चैतन्य म्हणतो अरे तू अगोदर ना माझं ऐक मी काय बोलतोय ते. प्रिया जेलमधून बाहेर पडली. आता सगळ्याच्या आनंदावरती ना विरजनच पडतं. सगळेजणांचे चेहरे ना बघण्यालायकच होते. सगळेजण उठूनच उभारतात. चैतन्य लगेच सांगत असतो की हो प्रिया ना जेलच्या बाहेर पडली म्हणून. आणि सगळ्यांना खूप मोठा शॉक बसतो. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. इकडे हॉस्पिटलमध्ये प्रियाला आणलं जातं. डॉक्टर तिला चेक करतात. आता त्या ज्या पोलीस मॅडम आहेत ना म्हणजे जेलर मॅडम त्या डॉक्टरांना विचारत असतात की डॉक्टर साधारणतः या आरोपीला किती दिवस इथं राहावं लागेल. डॉक्टर मॅडम म्हणतात किमान 2 आठवडे तरी तिला इथं राहावंच लागेल. ती प्रेग्नंट असल्यामुळे आम्ही तिला स्ट्रॉंग औषध देऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवतोय म्हणून. आता हे सगळं वाक्य या दोघी बोलतात. ही प्रिया आणि ती कॉन्स्टेबलसुद्धा ऐकते आणि प्रिया तिला इशारा करते की त्या दोघीजणी गेल्या का बघ. त्या दोघीजणी जातात आणि आता ती कॉन्स्टेबल आहे ना त्या श्वेताला घेऊन येते. आता ती श्वेता त्या प्रियाच्या जवळ बसते आणि बघा या दोघींमध्ये ना आज मोठी खिचडी शिजते. प्रिया म्हणते बरं झालं आलीस ती, मी तुझी केव्हापासून वाट बघते. कॉन्स्टेबल म्हणते तुम्ही बोला बस इथे, म्हणजे बोलत बसा, मी बाहेर लक्ष देते. प्रिया म्हणते श्वेता आता मला आश्रमात काय काय घडलं ना ते सगळं सांग. सायलीने आश्रमात ताब्यात घेतल्यापासूनचं ना सगळं काही मला सांग. आता ती श्वेता सांगायला लागते सायलीने तर सगळी जबाबदारी घेतली म्हणजे अगदी डॉक्युमेंटपासून सगळ्या गोष्टींची, असंही श्वेता सांगायला लागते.
आता ही श्वेता प्रियाला सांगायला लागते, मधुबा हॉस्पिटलमध्ये होते ना तेव्हा एक मुलगी ना आश्रमामध्ये आली आणि त्या मुलीमध्ये ना नक्की काहीतरी गडबड आहे. प्रिया म्हणते, पण तुला असं का वाटतंय? आता ती श्वेता जो काही प्रकार घडला तो सगळा सांगते. म्हणजे मध्यरात्री ती मुलगी रात्री फोनवरती ना कोणाशी तरी बोलत असते आणि त्या श्वेताने पाहिलेलं असतं, पकडलेलं असतं आणि तिचा मोबाईलही नंतर लपवून ठेवलेला असतो. आता हे सगळं जे काही घडलं ती श्वेता त्या प्रियाला सांगते की त्यावेळेस नक्की काय काय झालं ते. आणि हे सगळं ऐकून ना प्रिया खूपच खुश होऊन जाते आणि प्रिया लगेच वाटते की अरे वा, ही तर असं खूपच गुड न्यूज आहे म्हणून. प्रिया लगेचच म्हणते की हसते आणि म्हणते की श्वेता काय मस्त काम करतेस अगं तू म्हणून. आणि म्हणते की हे असंच बारीक लक्ष ठेव हां तू त्यांच्यावरती, कळलं का तुला? असं म्हणल्यानंतर ती श्वेता हो म्हणते आणि पुढे प्रिया म्हणते, पण आता प्लॅनिंगसुद्धा करायचं ना, खूपच झालं बस आता ना कृती करायची वेळ आली म्हणून. आता त्या श्वेताच्या काही गोष्टी लक्षातच येत नाहीत. इकडे तितक्यातच आहे ना ती कॉन्स्टेबल ला बोलवते प्रिया आणि म्हणते की ताई माझं एक काम करशील का? कॉन्स्टेबल म्हणते हो ते तर करायलाच पाहिजे ना. प्रिया म्हणते सचिनला विचारून मला इथं भेटायला कोण कोण येऊ शकतं हे जाणून घे ना, आणि सगळ्यांना मॅनेज करावंच लागेल ना असं सुद्धा तू सांग म्हणून. आता हे सगळं श्वेता ऐकते आणि म्हणते की प्रिया अगं काय चाललंय नेमकं तुझ्या मनामध्ये? प्रिया म्हणते की सांगते हां मी सांगते, सगळं काही सांगते म्हणून. आणि म्हणते की पहिला वार अर्जुन आणि सायलीवरती करायचा म्हणून. आणि म्हणते पण तो कसा, कधी करायचा ना, आणि कुठे होईल ना, तर हे सगळं मी तुम्हाला नक्कीच सांगेन म्हणून. इकडे अर्जुन म्हणत असतो जेलमधून बाहेर पडली म्हणजे? सायली म्हणते पण असं कसं झालं? कल्पनाताई म्हणतात ती सुटली का? तिची काही शिक्षा माफ झाली का? चैतन्य म्हणतो नाही नाही तिची शिक्षा नाही माफ झाली, पण प्रियाने ना जुनेच युक्ती वापरायला सुरुवात केली असं चैतन्य म्हणतो. अर्जुन म्हणतो म्हणजे? तर चैतन्य म्हणतो म्हणजे झालं असं आहे की मी आपल्या क्लायंट मिसेस देसाई यांना सोडवण्यासाठी जेलमध्ये गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर मला कळलं की असं म्हणून. अर्धा चैतन्य तो सीन आहे ना आठवून सांगतो की चैतन्य गेलेला असतो आणि ते जेलर मॅडमशी बोलत असतो, सगळे डॉक्युमेंट वगैरे दिले असतात आणि म्हणत असतो की मिसेस देसाईंचे पेपर घेऊन आलोय मी, अजून काही फॉर्मॅलिटी असतील तर सांगा. इतक्यातच सगळे म्हणत असतात चैतन्यला आणि जेलर मॅडमला ओ बाजूला सरका म्हणून. आणि आता चैतन्य पाहतो पाठीमाग वळून काय येते तर प्रिया जोरजोरात ओरडत असते पोट दुखते म्हणून आणि तिला स्ट्रेचरवर नेत असतात. आणि हे सगळं पोलीस स्टेशनमध्ये चैतन्यने स्वतः बघितलेलं असतं. चैतन्य म्हणतो या कायद्याला कुठे घेऊन चाललेत म्हणून. तर जेलर मॅडम म्हणतात अहो या कायद्याचं ना तब्येत ठीक नाही म्हणून आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतोय. चैतन्य म्हणतो म्हणजे काय झालंय? तर जेलर मॅडम म्हणतात ती प्रेग्नेंट आहे, तिच्या पोटात दुखते आणि तिला उलटेही होत आहेत, तिला बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल असं काहीतरी दिसते. आता हे सगळं चैतन्य आठवून सांगतो. सायली म्हणते म्हणजे पुन्हा एकदा ती आजारपणाचं नाटक करून जेलमध्ये राहणार, तर म्हणजे पुन्हा एकदा तिला ना काहीतरी करण्याचं कारण मिळणार म्हणून. आता प्रतिभा त्या म्हणतात पण तिथे तिच्यावरती सतत पोलीस पहारा तर असेल ना? अर्जुन म्हणतो हो असेलच ना, तिने तिच्या प्रेग्नन्सीचा ना फायदा उचललाय. कल्पनाताई म्हणतात म्हणजे असं करून तिची सुटका होऊ शकते का? अर्जुन म्हणतो नाही ग मम्मा, सुटका नाही होणार, फक्त तिला काही दिवस आहे ना जेलमध्ये नाही राहावं लागेल, हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार, पण तिला तिची शिक्षा ही भोगावीच लागणार आहे म्हणून. चैतन्य म्हणतो हॉस्पिटलमध्ये राहून ती काय काय करेल ना हे आपल्याला नाही माहिती. आता कल्पनाताई म्हणतात तिने अजून काही उद्योग नाही करून ठेवले ना म्हणजे मिळवलं म्हणून. सायली म्हणते आई पण तुम्ही यातलं काही सुद्धा ना अश्विन भाऊजींना सांगू नका हां. इतक्यातच अश्विन येतो आणि त्याने हे सगळं ऐकलेलं असतं. अश्विन जोरात ओरडतो आणि म्हणतो पण मी हे सगळं ऐकलेलं आहे म्हणून. आणि आता अश्विन समोर येतो आणि म्हणतो की हे बघा काळजी करू नका हां तुम्ही सगळेजण, ती कुठे राहते काय करते याने मला काहीही फरक पडत नाही असं अश्विन स्पष्ट सांगून टाकतो. आणि अश्विन आता तिथून रागारागाने निघून जातो. आता अश्विन गेल्यानंतर आपण पाहतो की कल्पनाताईंना खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्या म्हणत असतात मला तर ना आता तिची खूपच भीती वाटते, आपल्या घरावरची तिची सावली जात का नाही असं कल्पनाताई म्हणत असतात. प्रतिमा त्या पण खूप घाबरतात. हां आपण पाहतोय की आता हे सगळं घडल्यानंतर पुन्हा पुढचा सीन. आता पुढच्या सीनमध्ये इकडे प्रियाला ना भेटायला आता सचिन, अजून एक माणूस आणि राकेश असे तिघजण आलेले असतात. अर्थातच हे सगळं ती कॉन्स्टेबल मॅनेज करत असते म्हणा. आपण पाहतोय की कॉन्स्टेबल म्हणते तुम्ही बोला हळू आवाजामध्ये, मी बाहेर लक्ष ठेवते. आता आपण पाहतोय की सचिन म्हणतो की प्रिया हे बघ हा माणूस जो आहे ना तो आपलं काम करणार आहे म्हणून. सचिन म्हणतो हा माणूस आपलं काम करायला तयार आहे. प्रिया म्हणते पण हा माणूस तुझ्या विश्वासातला तर आहे ना? सचिन म्हणतो 100%. तो माणूस म्हणतो मॅडम तुम्ही काही काळजी करू नका, तुमचं काम अगदी परफेक्ट करणार बघा मी. असं म्हणल्यानंतर प्रिया म्हणते की बरोबर आहे डन म्हणून. आणि तो माणूस म्हणत असतो त्याचाच तर मोबदला इतका भारी मिळतोय ना मला म्हणून. आणि आता राकेश म्हणतो पण नक्की प्लॅन काय आहे? तर प्रिया म्हणते सांगते म्हणून. आणि बघा प्रिया इतका खतरनाक प्लॅन करते ना. प्रिया म्हणते श्वेताकडून मिळालेल्या माहितीचा आपण पूर्णपणे वापर करून घ्यायचा. ती म्हणाली की आश्रमामध्ये ना आता मुलं यायला लागलीत म्हणून, आणि एकदा का तिने आपल्याला सांगितलं ना की कुणी मुलगी तिथे आली म्हणून,
की बघा मग लगेचच आहे ना आपण यांना त्या मुलीचा नातेवाईक म्हणून तिथं पाठवून द्यायचं आणि लगेचच म्हणते की आणि हे त्या मुलीला आपल्यासाठी इथे घेऊन येतील म्हणून आणि म्हणते की अर्थातच त्यासाठी आपल्याकडे ना ठोस पुरावे लागणार आहेत, संशय येईल ना असं प्रिया म्हणत असते. पुढे म्हणते की कारण ते पूर्ण चेक केल्याशिवाय असं कुठल्याही माणसाकडे त्या मुलीला सोपवणारच नाहीयेत म्हणून असंही प्रिया म्हणत असते. पुढे आपण पाहतोय सचिन म्हणतो पण जरी अर्जुन आणि सायलीने यांच्याकडे त्या मुलीला सोपवलं तर आपण असं समजायचं की आपण पहिली पायरी जिंकलो म्हणून. आणि आपण पुन्हा पाहतोय आश्रमातला सीन. इकडे जी मुलगी रात्रीची फोनवर बोलत असते ना ती आश्रमामध्ये ना मोबाईल शोधत असते आणि तिला काही केलं तुझा मोबाईल सापडतच नसतो. इतक्यातच आहे ना ही श्वेता आता बाजारातून भाजी वगैरे घेऊन येते आणि आता ही मुलगी म्हणत असते कुठे गेला असेल माझा मोबाईल म्हणून. आता ही श्वेता तिच्या पाठीमागे येऊन उभारते आणि म्हणते काय गं काय शोधतेस तू म्हणून. ती मुलगी म्हणते नाही काही नाही म्हणून. आता ती श्वेता म्हणते हे बघ हे पण नाही का म्हणून ओढणीच्या आडण्या मोबाईल लपवते आणि तिला म्हणते घे म्हणून आणि म्हणते की काल रात्री सापडला होता मला तुझा मोबाईल आणि मी सांगितलं नाही हां कोणाला आणि हो सगळ्यांच्या समोर मी दाखवला पण नाहीये ठीक आहे आणि असं म्हणते. आणि इतक्यातच आपण पाहतोय की आता ते काका जे आहेत ना म्हणजे आश्रमातले ते आणखीन 2 मुलींना घेऊन येतात आणि या म्हणत असतात. आणि आता तिथल्या एका मुलीला म्हणतात हे बघ या 2 मुली ना आपल्या आश्रमामध्ये आज नवीन आल्यात, तू ना मधुभाऊंची आणि मला त्या मुलींची ओळख करून द्यायची. आता ती मुलगी म्हणते ठीक आहे. इकडे राकेश म्हणत असतो चला आता आपण कामाला लागूयात का. प्रिया म्हणते अरे आधी त्या श्वेताला आपल्याला बातमी तर देऊ दे कुणी मुली आलेत का आश्रमात म्हणून. सचिन म्हणतो तोपर्यंत याला सगळं काही नीट पडवून तयार करायला हवंय म्हणून. प्रिया म्हणते हो ना बरोबर आहे आणि त्यासाठी मला ना महिपत म्हणजे अण्णा सर आणि नागराज काकांची मदत हवी आहे म्हणून. आता असं म्हणल्यानंतर बघा प्रिया म्हणते की पण प्रत्यक्ष भेटल्याशिवाय हे कसं करू शकणार आहोत आपण, म्हणजे प्रियाला थोडक्यात त्या सगळ्यांनाच भेटायचं असतं ना. आता राकेश म्हणतो पण पप्पांना तर जेलमधनं बाहेर पडणं शक्य नाही आहे ना म्हणून. प्रिया म्हणते राकेश बाळा तू किती मंद आहेस तर सिद्ध करायची गरज नाही आहे अरे असं प्रिया राकेशला म्हणते आणि म्हणते की तुझ्यासमोर जी मुलगी बसली ना ती सुद्धा ना जेलमध्येच होती आणि ती जेलमधूनच बाहेर पडली हे विसरतोयस का तू. त्यामुळे निदान तू मला तर नको सांगूस की की तुझ्या पप्पांना कसं शक्य नाही आहे जेलमधून बाहेर पडणं ते असंही प्रिया म्हणत असते. राकेश म्हणतो म्हणजे नक्की काय करायचे तर प्रिया तर आता डोक्याला हात लावते. सचिन म्हणतो अरे ऑब्व्हियसली प्रियाचं असं म्हणणं आहे की त्यांनी सुद्धा ना आजारपणाचं नाटक करून हॉस्पिटलमध्ये यायचं म्हणून. अरे राकेश कधीतरी डोक्याचा वापर कर ना. राकेश म्हणतो 1 मिनिट हां तुम्ही ना मला बोलू नका ता विनाकारण म्हणून आणि म्हणतो की मी जे काय आहे ना ते पप्पांना सांगतो. आणि आता सचिन म्हणतो की ॲक्च्युली अण्णांना सगळीकडे जायला ना VIP पास मिळतो पण आता हा कायद्यांचा वॉर्ड आहे म्हणल्यानंतर इथे येण्यासाठी अण्णांना स्पेशल परमिशन काढावी लागेल ना. ठीक आहे तर ती कशी काढता येईल ना ती मी बघतोच ॲज यू आणि काय म्हणतो यू डोंट वरी म्हणून लवकर सुरू करा. हा त्या मुलीचा अगदी खराखुरा नातेवाईक वाटायलाच हवा आहे म्हणून असं प्रिया सांगत असते आणि म्हणते की तरच अर्जुन आणि सायली हे आपल्या पहिल्या जाळ्यात अडकतील म्हणून. सचिन म्हणतो तो अजिबात काळजी करू नकोस प्रिया, अर्जुन आणि सायली अशा कोंडीत सापडतील ना आता की ते तिथून ना कधीच सुटू सुद्धा शकणार नाही तसं सचिन म्हणत असतो. आणि राकेश आता हसत असतो या सगळ्या गोष्टींवरती. इकडे पाहतोय आपण की आता मधुभाऊ येतात. आता ते काका म्हणतात मधुभाऊ हे बघा या 2 मुली मला सापडल्यात, ही मंदिराजवळ सापडली आणि ती रस्त्याच्या कडेला बसली होती. मधुभाऊ म्हणतात त्या 2 मुलींना हे बघा तुम्ही ना घाबरू नका, बसा बरं इथे. श्वेता बाळा जरा पाणी आणतेस का प्लीज यांच्यासाठी असं म्हणल्यानंतर ती श्वेता पाणी आणते. त्या मुली आता तिथे बसतात. आता मधुभाऊ आहेत ना आता म्हणत असतात की अरे बाळांनो अरे तुम्ही रडू नका, तुम्ही रडताय कशाला, अजिबात रडायचं नाही. आता ती श्वेता त्या 2 मुलींना ना पाणी देते. आता पाणी घेतल्यानंतर त्या मुलींना रडतच असतात कारण त्या अनाथ असतात ना. मधुभाऊ म्हणतात हे बघा तुम्ही कुठून आला, तुमचे आई वडील कुठे आहेत मला सांगाल का. तर त्या मुली रडत असतात. मधुभाऊ म्हणतात अगोदर पाणी घ्या बरं आणि मग मला नीट सांगा शांतपणे आणि म्हणतात की आता सांगा तुमचे आई बाबा कुठे आहेत. तर ती मुली म्हणतात की आम्हाला नाही माहिती. मधुभाऊ म्हणतात ठीक आहे माहीत नाही हरकत नाही, आपण एक काम करूयात ना की आता तुम्हाला जर का आश्रमामध्ये राहायचं आहे ना तर तुम्ही राहू शकता या आश्रमामध्ये, अगदी स्वतःचं घर समजून राहा तुम्ही. आता ही श्वेता बारकाईने सगळं बघत असते. मधुभाऊ म्हणतात तुमच्या आईबाबांना लवकरात लवकर शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात, घाबरायचं नाही आणि अजिबात काळजी करायची नाही हां. आता ती मुलगी म्हणते की मधुभाऊ म्हणजे आश्रमातली मुलगी म्हणते मधुभाऊ या जर का दोघी आश्रमात आपल्याकडे राहणार असतील तर सायली त्यांनी सांगितले तसे या दोघींचे फॉर्म भरून घ्यायला हवेत ना. मधुभाऊ म्हणतात अरे बरं झालं तू आठवण करून दिली ती. हे बघ सायलीने जे काही फॉर्म दिले
दिलेत ना तर त्यामध्ये ना यांची माहिती सगळी भरून घ्या असं काकांना सांगतात. आणि त्या मुलीला म्हणतात तू जरा यांना मदत कर ग म्हणून. आणि म्हणतात मी जरा कळवतो हां सायलीला म्हणून. मधुभाऊ आता सायलीला फोन करतात. इकडे आपण पाहतोय अर्जुन त्याचं काहीतरी काम करत बसलेला असतो आणि सायली तिथे विचार करत फेऱ्या मारत असते. आणि आता सायली म्हणत असते की म्हणजे प्रियाने परत ती शक्कल लढवली आणि ती पुन्हा हॉस्पिटलला जाऊन पोहोचली म्हणून. अर्जुन म्हणतो अगं कदाचित ती आजारी पण असेल ना, यावेळेस ती नाटक सुद्धा नसेल करत. आय मीन ती प्रेग्नंट आहे ना, सो असं काहीतरी होऊ शकतं. आता सायली म्हणते मी तिला जेवढं ओळखते ना त्यावरून आहे ना मला असं वाटते की ही सगळी तिची नाटकं चालू आहेत म्हणून. इतक्यातच ना सायलीला आता फोन येतो. आता सायली म्हणते अरे कुसुमताईचा फोन आहे. आता असं म्हणल्यानंतर अर्जुन पण उठतो आणि आता सायलीच्या शेजारी येऊन बसतो. आता साऊंड ऑन करून सायली बोलत असते आणि सायली म्हणत असते हां बोल कुसुमताई. मधुभाऊ म्हणतात अगं मी मधुभाऊ बोलतोय साऊ. सायली म्हणते बोल ना मधुभाऊ. तर मधुभाऊ म्हणतात अगं आश्रमामध्ये ना आणखीन 2 मुली आल्यात आणि हे बघ मला माहिती. म्हणते बरं बरं ठीक आहे चालेल मधुभाऊ, मी आल्यानंतर बोलेन हां त्यांच्याशी. जरा श्वेताला देता का फोन. आता मधुभाऊ म्हणतात श्वेता बाळा धर साऊला बोलायचे तुझ्याशी म्हणून. आता सायली त्या श्वेताशी बोलते हां आणि श्वेता म्हणत असते हां ताई बोल ना काय झालं म्हणून. तर आता सायली म्हणते हे बघ श्वेता आश्रमात ज्या 2 मुली आल्यात ना त्यांना सगळं काही व्यवस्थित विचारून घे आणि त्यांच्या बाबतीत काय घडलंय काय नाही हे सगळं लिहून घे हां व्यवस्थित. आणि हो काळजी घे, आश्रम त्यांचं घरच आहे असं त्यांना वाटलं पाहिजे म्हणून. आता लगेच ही श्वेता म्हणते ताई तू जसं मला आपलं केलंयस ना तसं मी सुद्धा त्या मुलींना आपलंसं करेन हां. सायली म्हणते हो गं माझा विश्वास आहे तुझ्यावर म्हणून. आणि आता फोन ठेवला जातो. आपण पाहतोय की इकडे ही श्वेता फोन ठेवल्यावर म्हणत असते की तू अजिबात काळजी करू नकोस सायली, या मुलींची सगळी माहिती काढून मी बरोबर प्रियापर्यंत पोहोचवते म्हणून. बापरे काही डेंजर दाखवली ना श्वेता. आणि ठरलं तर मग चाचा बागान इथेच संपतो. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही डेली रिव्ह्यू पाहताय पण चॅनलला सबस्क्राईबच करत नाहीये. आपण पाहतो इकडे नागराज सुद्धा ना प्रियाचा ऐकून काहीतरी आजारपणाचं निमित्त काढतो आणि आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. आणि प्रियाला म्हणतो काय ग आता काय प्लॅन आहे तुझा. तर प्रिया म्हणते मला ना अर्जुन सायलीचे सगळे डिटेल्स मिळत आहेत आणि याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. सायली म्हणत असते मधुभाऊनी आश्रमात येणाऱ्या प्रत्येक मुलांची अगोदरच नोंद केली असते आणि प्रत्येक वेळेला ना मुलं आलं की लगेचच पोलीस स्टेशनला ही माहिती दिली असती तर आपल्याला खूपच मदत झाली असती ना. अर्जुन म्हणतो आपण ते करणारच आहे म्हणून. आणि इकडे श्वेताचा फोन येतो. त्यावेळेस ना प्रिया आणि नागराज एकत्र असतात आणि ही श्वेता सांगते की आश्रमात 2 मुली आल्या सुद्धा म्हणून. आता ही प्रिया म्हणते अरे वा पहिल्याच फटक्यात आपल्याला तर लॉटरी लागली म्हणून. आणि प्रिया म्हणते आता हाच आश्रम सायली तुझा जीव आहे ना आणि हाच आश्रम आता तुझा जीव गेला असं ही सायली आता म्हणजे ही अशी प्रिया म्हणत असते सायलीसाठी. आणि हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो आवडते ना तुम्हाला मी दिलेला रिव्ह्यू प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर बाय.